85 वर्षीय प्राध्यापिकेने गच्चीवर फुलवलं सेंद्रिय नंदनवन, कचऱ्याचे केले खत. झाडे लावा, झाडे जगवा या घोषणा देत आज आपण सारेजण 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहोत. पण आपल्याच घरात ठेवलेल्या 2-4 कुंड्यांना नियमित पाणी घालतानाही अनेकदा आपल्याला कंटाळा येतो. अशा वेळी सोलापूर शहरातील पोलीस मुख्यालयासमोर राहणाऱ्या 85 वर्षांच्या निवृत्त प्राध्यापिका लीला हरसेकर यांच्याकडे पाहिले की वयाचा आणि थकव्याचा प्रत्येक बहाणा फिका पडतो. वयाच्या 85व्या वर्षी दररोज न चुकता 2 ते 2.5 तास घाम गाळून त्यांनी आपल्या गच्चीवर 1100 स्क्वेअर फुटांमध्ये एक समृद्ध नंदनवन फुलवले. सन 1971 पासून सुरू झालेला हा हरित प्रवास आज 50 वर्षांनंतरही तितक्याच दिमाखात बहरतो आहे. विशेष म्हणजे सोलापूरच्या 40 अंशांपेक्षा जास्त कडक उन्हातही त्यांची ही बाग टवटवीत दिसते. कडक उन्हापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी गच्चीवर ग्रीन शेडचा सरकता पडदा लावलाय. गारव्यासाठी फॉगरची आधुनिक यंत्रणाही बसवली आहे. या बागेत पाऊल ठेवले की मोगऱ्याच्या सुवासापासून ते कमळाच्या सौंदर्यापर्यंत आणि दुर्वांपासून ते अडुळशासारख्या औषधी वनस्पतींचे आणि निसर्गाचे अद्भुत रूप पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या कोथिंबीर, पुदिना, मेथी, गवार, वांगी, तोंडली यांसारख्या पालेभाज्या आणि फळभाज्या त्या स्वतःच्या गच्चीवर सेंद्रिय पद्धतीने पिकवतात. सोबतीला अनेक प्रकारची फळे, फुले, झाडे दररोज त्यांचे स्वागत करतात. मागील 20 ते 25 वर्षांपासून त्यांच्या घरातून प्लास्टिक आणि काच वगळता एक कणभरही ओला कचरा उकिरड्यावर गेला नाही. या लीलाताईंकडून आपण ही प्रेरणा घेऊयात आणि प्रत्येकाने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक झाड लावण्याचा संकल्प करूया. हे किती वर्षांपासून करताय तुम्ही? मी 1914 म्हणतो. जसं आमच्या घरामध्ये पहिल्यापासूनच आहे. म्हणजे माझ्या सासरी पण आणि माहेरी पण होतं. माझं लग्न 71ला झालं. तेव्हापासून आमच्या घरात बाग होती. त्यावेळेस फक्त वासाची फुलं आणि हे होते काय गुलाब होते, खूप होते गुलाब. हायब्रिड गुलाब होते. जवळजवळ 67 गुलाब होते आमच्याकडे. 67 प्रकारचे गुलाब? 67 कुंड्या होत्या गुलाबाच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि हायब्रिड होते सगळे गुलाब. हां, माझे मिस्टर, त्यानंतर सोलापूर कॉलेजचे कुमठेकर, विजय नगरकर, किरपेकर, निळू कुमठेकर, आणखीन के कुलकर्णी मॉडर्न हायस्कूलचे के सर. हे सगळे आम्ही मिळून रोज क्लब तेव्हा स्थापन केला होता 1970ला. रोज क्लब होता सोलापूरमध्ये आमचा. आणि माझे मिस्टर मुंबईच्या रोज क्लबचे मेंबर होते. त्यामुळं काय होतं, आमच्याकडे खूप मटेरियल यायचं आणि डोळे भरणं, मागवणं करणं, असे रोपं मागवणं करणं चालायचं ते त्यांचं. ते विजयनगरकर पण, त्यांची बायको BSc बॉटनी होती, त्यामुळे त्यांना पण खूप आवड होती. बरं. इथं पोलीस इन्स्पेक्टर होते. काय नाव त्यांचं? विजयनगरकर. बरं. आता किती रोप आहेत तुमच्याकडे? किती झाडं, किती प्रकारचे झाड आहेत? मला माहिती नाही, तरी मी मोजत नाही. आता माझे खूप कमी झाले पण आहे बरेच आहे. अच्छा. आता मी ठरवले की ठराविकच लावायचे आणि ठराविकच वाढायचे, जास्त वाढायचे. आता ते बघा ना, हे काय सायकसची जवळजवळ 40 वर्षाची जी झाडं आहेत. सायकसची? मग ती सायकसची परवा त्याची पिल्लं काढली. हे बघा इथं लावली, सगळे पिल्लं आली, जवळजवळ 15-20 पिल्लं आली. आता हे जे आहे ना, हे स्नेक प्लांट, हे सगळं भरलं होतं. हे काल आम्ही सगळं लावलं. हे सगळे रोपं तयार केली होती. एवढी रोपं झाली. आता लोकांना आपण म्हटलं ना की रोपं झाली आहेत, मला पाहिजेत का, सगळे फुकट नेतात. पुढे वाढवत नाहीत ती. नाही, वाढवायचं नाही. मी काय म्हणते, मी काहीतरी 5-10 रुपयाला घेतला असेल ना, मग तुम्ही 5 रुपये तरी द्यावे. अगदी. का ते पण नाही द्यायचं.
आता तुम्ही किती वर्षापासून तुमच्याकडे कचरा तुम्ही बाहेर टाकलेला नाहीये त्याचं अजिबात नाही. 2014 पासून नाही टाकत आम्ही. 2014 पासून कचरा बाहेर हो, गेलेला नाही. आम्ही कचरा टाकतच नाही बाहेर. सगळं कंपोस्ट करतो. हे बघा सगळे भरलेलं असतात आणि फक्त प्लॅस्टिकचा जातो कचरा माझा सगळा. तो तुम्ही सगळं सेपरेट करून प्लास्टिकचं त्यांच्याकडे डम्पिंग देता, त्यांच्याकडे पाठवून हे देता. बाहेर टाकते. हा. आणि हे पानं बिन आहेत ना, पानं झाडाची, त्यानंतर घरातलं किचन वेस्ट, हे सगळं कंपोस्ट करतो आम्ही. खाली 4 पोती कंपोस्ट आहे आता माझ्याकडे. सगळं कंपोस्ट म्हणजे 2014 पासून तुम्ही एकही कचरा तुम्ही बाहेर टाकला नाही, प्लास्टिक वगळता. प्लॅस्टिक वगैरे सगळं घरात असतो आमच्याकडे. बरं. आणि कचरा असा पडला ना तर मला काही वाईट वाटत नाही. एक तर तुम्हाला सांगते, उलट हा कचरा पडलेला असेल ना गच्चीवरती, बसा ना तुम्ही, नाही त्या जमीन तापत नाही त्या कचऱ्यामुळे. बर. आता इथं जर मी सगळे पानं बिनं टाकले ना तर माझा हा कोबा तापत नाही. पण याच्यामुळे गच्चीला जड होत नाही का तुमचा? अजिबात नाही होत, कारण तो हलका असतो. नाही ते नाही, कचरा म्हणत नाही मी. हे तुम्ही आता एवढी झाडं लावतायत ना, त्यामुळे तुमची गच्ची जड होत नाही का? त्यावर ते ताण येत नाही मला का? कसं कळणार? आमचं घर लोड बेरिंगचं आहे. बर. नाही, बरेच जण असं म्हणतात की तो वर केल्यानंतर घाण होतं कचरा. नाही, घाण त्यानंतर होतं म्हणजे कचरा होतो कबूल आहे, पण तो स्वच्छ ठेवला तर, आणि ह्या कचऱ्यातून तर चांगलं उगवतं. सेंद्रिय कशाला म्हणतो आपण? बरोबर आहे. मग आणि भाजीपाला पण तुम्ही इथंच तयार करता सगळं? भाजीपाला मी इतके दिवस आता नाही करत. कारण हे बघा, एक ट्रे जरी आपण केला ना तर मला एकटीला किती लागतो? 1-2 दिवस मी फार तर ती एकच भाजी खाऊ शकते. पण जास्त झालं ना तर कोणी नेत नाही, काही नाही. आणि त्यांना नेऊन देण्या इतकी आता माझ्याजवळ ताकद नाही. बरोबर. आता वय तुमचं वय किती आता अंदाजे? अंदाज किती आहे तुम्ही? 80च्या दरम्यान जवळपास असतात. 85 मला चालू आहे आता. आई ग. 85 चालू या आहे. तंदुरुस्तीचं रहस्य काय? हेच की झाडच? नाही, मी पहिल्यापासून बागकाम तर करतेच आहे. आणि मला असं दमायला करायला होत नाही. आणि मला कुठल्याही प्रकारचा रोग नाही ना. कुठलीच गोळी नाहीये तुम्हाला? कुठलीच गोळी नाही, औषधाची काही गोळीच नाही? काही नाही. उलट मला असं बरं वाटत नसलं ना, जरा थकवा बिकवा आला तर मी काय करते, सरळ विश्रांती घेते, झोपून जाते. गोळी घेत नाही, काही नाही. त्या अवयवाला विश्रांती. आता मी वर खाली जवळजवळ दिवसातून 5-6 वेळा होतो चक्रा. पण माझे पाय दुखलेत, सांधे दुखायलेत, असं मी जमिनीवरती मांडी घालून बसू शकते ना. वा. हो, जमिनीवरती मांडी घालते मी. आणि सगळ्या झाडांना पाणी घालणं. आता एक माळी आहे, तो आठवड्यातून एकदा येतो. मी त्याला म्हणते, जेवढं करायचं तेवढं तू कर, बाकी तुम्ही. आणि तुम्ही कुठल्या दयानंदला होता ना तुम्ही पूर्वी? दयानंद B.Ed कॉलेजला होते. दयानंद B.Ed ला होता. किती वर्ष अध्यापन केलं तुम्ही तिथे? किती वर्ष होता दयानंद B.Ed ला? मी दयानंदला 75 साली लागले हं. आणि 2002ला रिटायर झाले. हं. पण त्याच्या अगोदर मी सोलापूर कॉलेजला, म्हणजे आत्ताच्या कस्तुरबाई कॉलेजला 3 वर्ष होते. बर. त्याच्या अगोदर 4 वर्ष शाळेमध्ये सर्व्हिस केली. अशी सर्व्हिस झाली माझी बरी. माहेर आपलं मूळचं? मी तर सोलापूरचं आहे. अच्छा, सोलापूर. सोलापूरचीच आहे मी. पण माझं सासर जे आहे ते रत्नागिरीच्या जवळ पावस म्हणून आहे. हो, स्वरूपानंदांचं. हा, पावसच्या जवळ मावळंज म्हणून गाव आहे. तिथं आमची शेतीवाडी आहे. म्हणजे आता त्याला खूप वर्ष, 1911 साली माझ्या सासऱ्यांनी खरेदी केलेली शेती. चाललीच त्याची भांडणं. कोण जाणार, कोण करणार, आणि कोणाला एवढा इंटरेस्ट आहे झाडं. पण आम्ही जात नाही, बघत नाही, करत काय करायचं. कोकणातून शेती, आंबे शिजते, आंबे आणि फळ. बर. चला आपण खाली जायचं. डाळिंबाचं झाड कसलं आहे? डाळिंब फळाचं नाही आहे, हां. डाळिंब फुलाचं. म्हणजे गणपतीतला वापरतात पूजेतला तो? नाही, ते हे जास्वंद वापरतात. नाही, डाळिंब ते मी तुम्हाला याचं फूल दाखली. हे बघा, असे ह्याला फळ नाही आहेत बरं का. बर. फळ नाही. हे आमच्या घरी माझं लग्न झाल्यापासून घरात होतं. मग त्याची आता रोपं केली, तुझं चौकशी केली कुणाला काहीतरी. आणखी कोणती झाडं आहे तुमच्याकडे? आता मोसंबी लावली तुम्ही, संत्रा लावलेला आहे, मोसंबी, संत्रा, अंजीर आहे, लिंबू,
सोनचाफा, बिल्ल्यात लिंबू, साधं लिंबू, त्यानंतर सीताफळ, एवढं जास्त फळां पपई होती, पपई घे. बर ती सीता वेणी म्हणतात ना ते? हां, सीतेची वेणी आहे. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.